सुंदर मनामध्ये भरली। फोन येत आहे। माझा दोस्त आहे का हिचा? दोघांचा। लते तू ना बोलू नको माझ्याशी अभ्या। ऐक तर माझं। हीच किंमत केली ना तू माझ्या मैत्रीची? अगं तसं नाही लते। अभ्या मी ना पैशावरून कधीच कुणाची किंमत करत नाही। बापूना नेहमी म्हणते पैसा काय आज येतो तर उद्या जातो, पण वेळ महत्वाची असते। एवढ्या दिवसात जर तुला माझ्याबद्दल हे जर कळलं नाही तर मग काय फायदा? लते माझा मागचा हप्ता बी तूच भरलाय। मग मी काय आयुष्यभर तुझं बर्डन नाही घेणार आहे। मी तुला जज करत नव्हते, कळलं का? माझ्याकडे पैसे होते म्हणून मी तुझा हप्ता भरला। आणि अबे तुझा पगार नाही वेळेवर होत, काय करणार आपण? होते पैसे म्हणून भरला मी तुझा हप्ता। लगेच तुझा इगो कायला हर्ट झाला? लते प्रश्न इगोचा नाहीये। मग कसला प्रश्न आहे? माझलो नाही त्याचा त्रास तुला काय आला? माझ्या त्रासाचं ना अभ्या मी पाहिलं असतं, तुझं तू पाय। माझं मीच पाहिलं ना। मग केलती मी अरेंजमेंट। तुला कोणी शानपणा करायला सांगितलं होतं? ज्यांनी तुला बाईक विकायला सांगितली ना त्यांनीच। सगळे पैसे संपवले ना? पैसे येतील परत अभ्या। तू बुडवणार आहे का माझे पैसे? तसं बी तुझं अकाउंट माझ्याच हातात आहे, त्यामुळे तुझ्या अकाउंटला पैसे आलेत हे तुला कळायच्या आधी ना मला कळतं। नाही दिले पैसे तरी ठीक आहे, माझी मी काढून घेईन। येडी आहे तू, येडी। सुरू करा। काय आलं आता? त्याचा आकार उकार बघत बसू नका, जेवा गपचूप। अक्कलेचा भाग कमी का ग तुला? काय आलं? अक्कल कायला काढताय तुम्ही? 3 वर्ष झाले संसार केला म्हणून सगळ्यांना ओरडत सांगते ना तू? हा मग तुला माहित नाही तूप लावलेली पोळी मला आवडत नाही म्हणून? तुला किती वेळा सांगितलं एक तर साधी पोळी दे किंवा भाकरीचे तुकडे दे मला। अहो हा तर ठीक आहे ना, नीट सांगा की मग वसकता काय आलंय? तू मुद्दाम करते। मुद्दाम नाही करत हो, एक दिवस खाल्लं तर काय फरक पडतो? तुमच्या पोटात तूप जावं ना म्हणून करते मी असं। तूप खाऊन मला उलटी येते, माहिती आहे ना तुला? सगळं तुमच्या मनचं आहे ग। आपलं काहीतरी काय तर म्हणे उलटी येते तूप खाऊन, असं होत असतोय। मला येते, काय करू मी? तुम्हाला येत नाही, यायची। एवढी खंडीभर दारू ढोसायचा ना म्हणून यायची ती, तुपानं नाही हो। तुपाची पोळी मला आवडत नाही हे तुला चांगलंच माहिती, तरी तू मुद्दाम करते। म्हणजे मी तुला ओरडावं, मग तू आई आपण जवळ जाणार, त्यांच्यासमोर भोकार पसरवणार, मग ते मला ओरडणार, हे तुलाच पाहिजे म्हणून तू हे सगळं मुद्दाम करते। ढोसायला लागले का काय तुम्ही परत? तुझ्यासारखी बायको असताना दुसरं काय करणार मग आता? फोडा सगळं खापर माया डोक्यावर फोडा। दारू सुटली तुमची पण बरळणं चालूच आहे। मला तर काही फरकच पडत नाही, तुमची दारू आहे नाहीये, सुटली नाही सुटली सेमच आहे सगळं। का पावत नाही का तुला हे? जिभेला काही हाड आहे की नाही हो तुमच्या? तुमची दारू सुटावी म्हणून किती प्रयत्न केले मी, उपास तापास केले, अंगारे दुपारे केले, त्याचं फळ म्हणून हे ऐकवताय काय मला? त्यापेक्षा एक काम करा ना, बाहेर जा, एक धोंडा आणा आणि घाला माझ्या डोक्यात। तुम्ही बी सुटा आणि मी बी सुटल। सुटण्याचे दुसरे बी मार्ग आहेत। उगा तुझ्या डोक्यात धोंडा घालून मी कायला खडी पोडायला जाऊ? हे असलं काही करू नको परत। आणि शेवटचं मग आता ठीक आहे। हॅलो ठीक आहे नाही
परत जर हप्ता भरला ना, आता बाईक विकली तर किडन्या काढून विकन माझ्या. शी, काय बी काय बोलतो अभ्या तू? बाईक विकन, किडनी विकन. ऍसेट आहे ना माझं, ऍसेट आहे ना. 2 किडन्या, 1 लिव्हर. हे पाय, गरज पडली ना तर रक्त काढून विकन मी. या जोकवर तूच हसू शकतो. नाही बरोबर ना. तुला कसं हसू येईल? तुला त्या जागतिक जोकवर हसू येईल ना. तुझे पैसे आलेले आधी मला कळतात, मी काढून घेईन. झालं, लागला भांडायला. मग तू फणी काढते त्याचं काय? अबे तुला काही कळतं का? बाईक विकणार होता तू, घरी कळलं असतं मग. तू सांगणार आहे? मी कायला सांगू? झालं तर. अरे पण अबे असं किती वेळ आपण घरच्यांपासून लपवून ठेवणार? कधी ना कधी तर कळलंच असतं ना. हे पाय, तेव्हा मी पाहिलं असतं काय करायचं ते. हेच आवडत नाही मला तुझं. फक्त वेळ मारून न्यायची असती तुला. मला बी तुझं नाही आवडत आगाऊपणा. आगाऊपणा तू केला बाईक विकून. मग ऍसेट होतं ना ते, तूच बोलली ना. अभ्या, नवीन ऍसेट तयार करायला सांगितलं होतं, हाय ते फुंकायला नाही. अर्धवट काहीतरी ऐकून बावळटासारखे निर्णय घ्यायचे. अरे हे असं करायचं नसतं. पैशाचं नियोजन असं होत नाही अभ्या. मूर्ख आहे तू एक नंबरचा. मूर्ख? वयानं मोठा आहे मी. मग वाग ना तसं. होतं माझं प्लॅनिंग सगळं नीट. डोमलाचं प्लॅनिंग, पानसट प्लॅनिंग होतं तुझं. लय राग आलाय मला तुझा अभ्या. लय दात नको खाऊ, फुटते. आशू, आशू काय रे? जेवणावर कायला राग काढतो रे? आई, माझी खरंच इच्छा नाही जेवायची. बायकोशी बोलायची तरी इच्छा असती का तुमची कधी? नसती, खरंच नसती. चाल तुझं समाधान का अजून काय ऐकायचं तुला? ऐक, मला तुझ्याबरोबर बोलायची, तुझ्याबरोबर या घरात राहायची, तुझ्याबरोबर संसार करायची कसलीच इच्छा नसते. सोड बाई मला तू आता. आशू, शपथ आहे बरं माझी तुला, घराचा उमरा ओलांडायचा नाही. माणूस दारू पित होता ना, तेच बरं होतं म्हणायची वेळ आली मायावर. काय आता चाललंय यांचं, तर मला घरातनं बाहेर काढायचं यंदा. आणि का हो का, काय चुकले माझं? मी 2 चमचे तूप घातलं फक्त चपातीवर, का नवऱ्याच्या पोटात थोडं तूप जावं. एवढं बोलतं का हो बायकोला त्यावर नुकुनी? हाय का आता? अगं कायला ग असं केलं तू? तूप कायला लावलं तू चपातीला? त्याला लहानपणापासून नाही आवडत चपातीला तूप लावलेलं. तू पाहिलं का कधी मी लावलेलं तूप? मग कायला असं करते ग तू? पण आता बाई, माझ्या नवऱ्याची तब्येत चांगली व्हावी असं वाटतं ना मला. एवढे दमत असतील, दिवसभर शेतात काम करून थकत असतील म्हणून केलं. तुला माझी लय काळजी ना, माहिती मला ती. उगा तोंड उघडायला नको लावू मला. तू गप राहशील का रे बाबा जरा आता? आई अगं ही ए, कुठे चालली तू? म्हणजे बरं वाटते जरा, बसूया ना थोडा वेळ. अभ्या, तू कायला सांगितलं नाही मला तुझा पगार झाला नाहीये म्हणून? अरे होईल ना 1-2 दिवसातलं ते. हे पाय, मी बाईक सोडून आणणारच होतो. आणि तुझे पैसे काय? माझा जीव नाही चालणार त्या पैशावर. करतो मी काहीतरी. काय करत नाही तू, सगळं उलट सुलट करून ठेवतो. तुला ना पैसेच सांभाळता येत नाही अभ्या. असं काही नाही येलं ते. गप तू. नसते उद्योग कायला करतो? तुझी उधारी किती दिवस ठेवणार मी डोक्यावर? अभ्या, सगळे दिवस सारखे नसते तर रे, जातील हे बी दिवस. सगळं काही ठीक होईल, काळजी नको करू तू. येतील परत पैसे. मला बी वाटतं सगळं ठीक होईल. मग झालं तर ते हा, तू बरोबर असते ना, ते ठीकच वाटतं सगळं.